नमस्कार, मी सुमेध मस्के, समृद्धी मराठी न्यूजमध्ये सर्व स्वागत। आज वसमत तहसील कार्यालयासोबत काय उपोषणकर्ते भेटले आहेत, काय मागणी आहेत ते आपण जाणून घेऊयात। सर, आपण उपोषणाला बसत काय मागणी आहे, काय सांगा? वसमत नगर परिषद ही अतिक्रमणधारकाला अभय देत आहे। त्याच्या निषेधार्थ आजपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे मी आमरण उपोषणात बसलो आहो। माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी संस्था आहे त्या संस्थेचं अतिक्रमण आहे, बरोबर त्याच्या बाजूला कोंडेकर आणि कुरेशी यांच्या अतिक्रमणात 2 घरं आहेत। त्याच्या बाजूला एक्सप्रेस कॅफे आहे, त्यांनीसुद्धा रस्त्याच्या मधोमध पायऱ्या बांधलेल्या आहेत। त्याचबरोबर तहसील कार्यालयाच्या गेटसमोर 2 दुकानं आहेत, भगवती झेरॉक्स आणि त्याच्या बाजूला एक दुसरे झेरॉक्स दुकान, असे 6 लोकांचं एक प्रामुख्यानं मोठं अतिक्रमण आहे। आणि त्याचबरोबर तो जो रस्ता आहे तो रस्ता मुळातच मूळ नकाशाप्रमाणे 50 फूट आहे, पण सध्या त्या ठिकाणी रस्त्याचं विकास काम होतं आणि विकास कामाच्या त्या अंदाजपत्रकानुसार तो रस्ता आज रोजी फक्त 38 फूट अशा प्रकारे केल्या जात आहे। त्यामुळे हे 12 फुटाचं जे अतिक्रमण आहे आणि त्याचबरोबर ते इतर लोकांनी 6 लोकांनी जे अतिक्रमण केलेलं हे अनधिकृतपणे आहे, ते अनधिकृतपणे केलेलं अतिक्रमण हटवावं आणि त्या ठिकाणी ती जागा आहे मोक्याची ती नगरपालिकेने जाहीर लिलावाद्वारे जाहीर लिलाव करून इतर ज्यांना घेणारे लोक आहेत त्यांना ती किराणा भाडेतत्त्वावर देण्यात यावी, त्यामुळे की नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडेल। तुम्ही याच्या तक्रार वेळा केला होता का? याच्या वेळेस यापूर्वी मी 3 ते 4 वेळेस तक्रार केलेली आहे आणि नगरपालिकेनं यापूर्वी फक्त अतिक्रमणधारकांना नोटीस दिलेली आहे आणि अद्याप त्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्या अतिक्रमण काढण्याची कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही। त्यामुळं नाईलाज असतो मला 2 ते 3 महिन्याच्या पटपर्यानंतर आज मला आंदोलनाचा पैतुरा घ्यावा लागला आहे। तर हे होते उपोषणकर्ते आनंद खरे यांच्या प्रमुख मागण्या। पीपल एज्युकेशन सोसायटी वसमत संचलित विवेक वर्धन शाळा व माध्यमिक विद्यालयाचे 4ही बाजूला अतिक्रमणासह कोंडेकर कुरेशी यांचे घर, भारत डिजिटल सर्व्हिस, भगवती झेरॉक्स कॅफे एक्सप्रेस याचे अतिक्रमण काढावे आणि कातनेश्वर टॉपलेस आणि तहसील गेट ते दलित आणि प्रेसपर्यंत मूळ नकाशाप्रमाणे रस्ता खुला करून देण्यात यावा व अंदाजपत्रकानुसार पहिले दोन्ही बाजूने नाली बांधकाम करून सीसी रोडचे काम सुरू करावे। विवेक वर्धन शाळा कोंडेकर कुरेशी यांच्या अतिक्रमणात जागा लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात यावी, या प्रमुख मागण्या घेऊन आज उपोषणकर्ते बसले आहेत। याकडे प्रशासन किती लक्ष देते पाहणं तेवढंच महत्त्वाचे। पाहत राहा समृद्धी न्यूज नेटवर्क। मी सुमेध मस्के, वसमत, हिंगोली।